9 ऑगस्टला आरजीकर मेडिकल कॉलेजमधून पोलिसांना फोन आला व सांगण्यात आलं की हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये महिला ट्रेनी डॉक्टरची हत्या झाली आहे. पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाची अवस्था पाहून काही वेळ पोलीस देखील सुन्न झाले. हत्या एवढ्या क्रूरतेने केलेली होती की तिचे शब्दात वर्णन होणे अशक्य आहे. एका ट्रेनी महिला डॉक्टरला कोणी इतक्या क्रूरतेने का मारले असेल हाच प्रश्न सगळ्यांना पडलेला होता. पीडितेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेमध्ये पडलेला होता. डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत शरीरावर असंख्य वार करण्यात आले होते व प्रत्येक घावामधून रक्त वाहत होते. पीडितेच्या प्रायव्हेट पार्ट्सवर देखील असंख्य वार करण्यात आले होते. डोळे पूर्णतः नष्ट करण्यात आले होते. मृतदेह पोस्टमॉर्टमला पाठवून पोलिसांनी मारेकऱ्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. तपासादरम्यान घटनास्थळी पोलिसांना ब्लूटूथ हेडफोन सापडले. ते हेडफोन मारेकऱ्याचेच असतील असा तर्क पोलिसांनी लावला व लगेचच सर्व संशयितांचे मोबाईल जप्त करून सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली. तेव्हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये सेम ब्लूटूथ हेडफोन गळ्यात अडकवून एक व्यक्ती पोलिसांना हॉस्पिटलमध्ये फेऱ्या मारताना दिसली. व्यक्तीबद्दल चौकशी केली असता पोलिसांना समजले की त्याचे नाव संजय रॉय असून तो एक सिव्हिक व्हॉलंटियर म्हणजेच पोलीस मित्र आहे, ज्याचे काम पोलिसांना मदत करण्याचे असते. पोलीस संजय रॉयच्या घरी गेले व सर्वात आधी संजयला त्याच्या मोबाईलचं ब्लूटूथ ऑन करायला सांगितलं. संजयद्वारे मोबाईलचं ब्लूटूथ ऑन होताच पोलिसांकडे असलेले ब्लूटूथ हेडफोन संजयच्या मोबाईलशी कनेक्ट झाले. हेडफोन संजयचेच आहेत हे या ठिकाणी सिद्ध झालं. संजयच्या घराच्या तपासणीदरम्यान संजयच्या बुटांवर काही रक्ताचे डाग पोलिसांना आढळून आले. त्यामुळे लगेचच संजय रॉयला पोलिसांद्वारे अटक करण्यात आली. संजय रॉयची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान संजयने त्याचा गुन्हा कबूल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय रॉय हा हत्येच्या वेळी नशेमध्ये होता. तर मित्रांनो, घटना नेमकी कशी घडली? संजय नशेत हॉस्पिटलमध्ये फेऱ्या मारत होता. फेऱ्या मारत असताना हॉस्पिटलच्या 4थ्या मजल्यावर असलेल्या सेमिनार हॉलमध्ये त्याला एक मुलगी एकटी झोपलेली दिसली. त्याने 3ऱ्या-4थ्या मजल्यावर कोणीच नाही याची खात्री करून घेतली व पुढील दुष्कर्म केले. झोपल्या ठिकाणीच त्याने तिचा बलात्कार करायला सुरुवात केली. तिने कोणती आरडाओरड करू नये म्हणून त्याने तिच्या तोंडामध्ये रुमाल कोंबला. संजयने अनेक वेळा पीडितेवर बलात्कार केला. तिच्या संपूर्ण शरीरावर चाकूने वार केले व शेवटी तिची हत्या केली. हत्या करूनही त्याचे पोट भरले नाही व तो तिचे प्रायव्हेट पार्ट नष्ट करण्याचा प्रयत्न करत होता. पोलीस तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार संजयचा फोन अश्लील व्हिडिओंनी भरलेला होता. त्याने 4 वेळा लग्न केलं होतं. 4 बायकांपैकी 3 बायका त्याला सोडून गेल्या होत्या व 4थी बायको कॅन्सरमुळे मेली होती. मित्रांनो, पीडिता ही आरजीकर मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, कोलकाता, पश्चिम बंगाल येथे चेस्ट मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेनी डॉक्टर होती. तिची काही चूक नसताना फक्त एका सैतानाच्या हौसेपोटी तिला तिचा जीव गमवावा लागला. यामध्ये हॉस्पिटल प्रशासन देखील तेवढेच जबाबदार आहे जेवढे संजय रॉय. तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. पोलीस पुढील तपास करत आहेत. नवीन अपडेट मिळताच आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.